गोष्ट आहे गोलपूरच्या शेतकरी किशोर आणि त्याच्या जुळ्या मुली सीता आणि गीताची। ह्या दोन्ही मुली त्याच्या हृदयाचा तारा होती। पण दुसरीकडे सीता आणि गीता एका दुसऱ्याला अजिबात पटून घेत नव्हत्या। विषय कोणताही असो, त्या दोघी जण एका दुसऱ्याशी चांगल्यापैकी बोलत नव्हत्या। आणि ह्याच्या मागचं कारण होतं, अरे रे, हे काय आहे गीता, तू तर पूर्ण खोलीला कबाडने भरलेला आहेस। आता ह्याला स्वच्छ कोण करणार आहे? कोण म्हणजे तूच कर ना, जेव्हा तू आपल्याला इतकं मोठं समजतेस तर। वा रे वा, पूर्ण घरामध्ये कबाड तू करू आणि स्वच्छ मी करू? हा मग तुला स्वच्छ नाही करायचंय तर बोलू पण नकोस। आता मी बोलू याच्यावर पण तुला त्रास होतोय काय? मला बोलण्याने नाही, तुझ्याहूनच त्रास आहे। तुझ्या इथे राहण्याने, तुझ्या बरोबर ही खोली शेअर करण्याने, प्रत्येक गोष्टीने मला त्रास होतो। अच्छा, इतकाच त्रास होतोय तर जीव घे ना माझा, तरच तुला शांती मिळेल। अरे रे, हे सगळं काय चालू आहे? तुम्ही एवढे ओरडून ओरडून का भांडत आहात? कारण मला नाही राहायचंय हिच्याबरोबर बाबा, नाही राहायचंय। गीता, इकडे बघ, असं नाही बोलायचं। सीता तुझी बहीण आहे, सख्खी जुळी बहीण। तुमचा जन्म एकसाथ राहायला झाला आहे। हो, बरोबर बोलला तुम्ही, पण हीच गोष्ट तुम्हाला तर समजत नाही ना। तुम्हाला माहित आहे लोक आम्हाला बघून काय काय बोलत असतात? त्यांना आम्ही माणूस नाही, काही विचित्र प्राणी दिसतो। पण बेटा, नाही बाबा, आता मला काहीच नाही बोलायचंय। तुम्ही आमच्यावर किती पण प्रेम दाखवा, पण तुमचं हे प्रेम आमचा हा त्रास कमी नाही करू शकत। गीताचं बोलणं ऐकून किशोर नाराज झाला होता। खरं तर हे होतं की सीता आणि गीता फक्त चेहऱ्याने जुळ्या नव्हत्या, पण त्यांचं शरीर पण एका दुसऱ्याशी जुडलेलं होतं। ह्याचमुळे लोक त्यांच्याशी घाबरायचे। ते बोलायचे की ते असुरचा रूप आहे आणि त्यांच्याशी कोण पण मैत्री नाही करायचं। म्हणून सीता आणि गीता कायम आपल्या ह्या परिस्थितीने नाराज आणि रागात असायच्या। पण कसंही असो, बायको नसतानाही किशोरने आपल्या मुलींना खूप लाडाने मोठं केलं होतं। बाबा बाबा, हे बघा, आम्ही दोघींनी तुमच्यासाठी काय बनवलं आहे। अरे वाह, हा तर खूप छान कुर्ता आहे। हो बाबा। वाह, तुम्ही दोघींनी तर बिलकुल तुमच्या आईसारखी याची सिलाई केली। धन्यवाद बाबा। तर काही अशी होती किशोर आणि त्याच्या दोन मुलींची दुनिया। पण इतक्या गोड मुली असतानाही लोकांकडून त्यांना कायम घृणाच मिळायची। तेव्हा बाबा बाबा, काय झालं? एवढं जोरात का ओरडत होत्या तुम्ही दोघी? बाबा, हा पॅम्पलेट बघा, आमच्या कॉलेजमध्ये डान्स प्रतियोगिता आहे आणि मी त्याच्यामध्ये भाग घेणार आहे। काय, खरंच? हो बाबा, तुम्हाला तर माहीतच आहे की मला नाचायला किती आवडतं। पण सीताचं काय? अरे, सीता काय करणार म्हणजे काय? ती पण तर माझ्याबरोबर करणार आहे ना डान्स। काय करणार ना? हो हो, करेन ना। चला, चांगलं आहे, असंच नेहमीच एकामेकांसोबत राहायचं। हो बाबा। शेवटी सीता आणि गीतामध्ये डान्स प्रतियोगिताच्या मुळेच खरं पण मैत्री झाली होती। सीताला तसं तरी नाच गाण्याचा काही शौक नव्हता, पण आपल्या बहीण गीतासाठी ती काही पण करायला तयार होती। तर मग काय, बघताच बघता सीता आणि गीताची तयारी सुरू झाली। तर पहिला तर मला तुला हे सांगायचं आहे की मला माहित आहे की तुला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच आवड नाहीये, पण हे सगळं तू माझ्यासाठी करत आहेस, माझ्या आनंदासाठी, आणि ह्याच्यासाठी मी तुझी खूप आभारी आहे। ओफो गीता, आपल्या बहिणीचं पण कोणी आभार मानतं का? हो ठीक आहे, खूप झालं प्रेम। चल, आता मी जसं शिकवेन तुला तसंच करायचंय। आपला उजवा हात असा गोल फिरवून आपल्या कांद्यावर ठेव। चल, गोल फिरवून कांद्यावर, गुड। आता पुढे पाऊल टाक। वा वा। गीता आणि सीता आपल्या शारीरिक कमजोरीला नजरअंदाज करताना एकदम आनंदाने पुढे वाढत होत्या। त्या दोघी जण रोज उठायच्या, कॉलेज जायच्या, अभ्यास करायच्या आणि संध्याकाळी आपलं सगळं काम संपवून डान्सची तयारी करायच्या। आणि शेवटी प्रतियोगिताचा दिवस जवळ आला तेव्हा अरे, बघितलं का मित्रांनो, कोण येत आहे? आपल्या या खूप महान कॉलेजच्या दोन महान नर्तकिया, गीता देवी आणि सीता देवी। खरं बोललास तू राकेश, हे तर आपल्या कॉलेजचे महान डान्सर्सच आहेत। ऐकलं आहे यांनी त्या नॅशनल कल्चरल डान्स मध्ये पण भाग घेतला आहे। पण प्रश्न आहे, हे दोघी स्टेजवर करणार काय? तू स्वतःला समजतोस काय? आम्ही जे पण करू, कसं पण करू, त्याने तुला काय रे? अरे मित्रांनो, जरा बघा तर, गीता देवीला राग आला। हे बघ, तू जास्त बोलत आहेस। अच्छा,
मी जास्त बोलतो आहे, तू जास्त नाही बोलत आहेस. मी कल्चरल टीमचा हेड आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, तुम्ही या प्रतियोगितातून लांब राहा. तरीही तुम्ही दोघींनी माझी एक गोष्ट नाही ऐकली. ही कॉम्पिटिशन आहे, ते सुद्धा डान्सची. इकडे डान्स करायला लागतं, जे तुम्हा दोघींना जमणार नाही. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही दोघी हे जुळलेलं शरीर घेऊन काही पण करू शकणार आणि लोक तुम्हाला बघून टाळ्या वाजवतील? जर आपल्या अवतीभवती बघा, तुमच्यापेक्षा खूप चांगल्या मुली या कॉम्पिटिशनच्या भागीदार आहेत आणि तुम्हाला वाटतंय की तुम्ही त्यांच्या सामोरे टिकणार? बिलकुल नाही. म्हणून आताच सांगतो आहे, या कॉम्पिटिशन मधून बाहेर निघा. मी आपल्या कल्चरल टीम आणि कॉलेजच्या टीमला जिंकताना बघायचं आहे, हारताना नाही. म्हणून या कॉम्पिटिशन मधून आपलं नाव बाहेर काढून टाका. आणि राहिली गोष्ट तुमची आमची प्रतिनिधित्व करायची, तर तुम्ही दोघी कोणत्या सर्कस कॉम्पिटिशन मध्ये भागीदार का नाही होत? तुम्हा दोघांची जोडी इकडे तर नाही, पण तिकडे नक्कीच हिट होऊन जाईल. चला निघा इकडून. राकेशच्या बोलण्याने सगळं काही बिघडलं. सीता आणि गीता खूप जास्त नाराज झाल्या. शेवटी आमची अशी काय चूक आहे की लोक कायम आम्हाला खालीच पाडवून बोलतात? आम्ही काही कमी केलं आहे की ते हे असं बोलतात? आई, आमचं शरीर जन्मपासूनच जुडलेलं आहे, तर काय हे पाप आहे का? लोक आम्हाला पुढे वाढवण्याच्या जागेटी खाली ओढत आहेत. असं जगण्याच्या पेक्षा बरं आहे की आम्ही मरून जाऊ. आम्हा दोघांनाही जगण्याचं खूप त्रास येत आहे, खरंच खूप त्रास. आम्हाला नाही करायची कोणती पण प्रतियोगिता. आम्हाला फक्त शांती आणि सुकून हवाय आई. बेचारी सीता आणि गीता, त्या दोघी जणी आपल्या जीवनामध्ये नाराज होत्या. त्या दोघींनी ठरवलं होतं की त्या प्रतियोगितामध्ये भाग नाही घेणार. त्यांचं हेच बोलणं किशोरने ऐकलं होतं. आपल्या मुलींना असं हारताना बघून किशोरला अजिबात नाही आवडलं. आणि तेव्हा, काय बोलल्या तुम्ही दोघी? तुम्ही कॉम्पिटिशन मधून मागे सरकत आहात? हो बाबा. नाही, तुम्ही दोघे असं काहीच नाही करणार. पण बाबा, मला काहीच नाही ऐकायचंय. मी तुम्हा दोघांना ओळखतो. तुम्ही एवढ्या लवकर हारणाऱ्या तर नाहीच आहात. मला माहिती याच्या मागे काही ना काही कारण असेलच, आणि ते कारण काय आहे ते मला माहिती आहे. पण लोकांच्या ताण्याने हारणं हे मी तुम्हा दोघांना कधीच नाही शिकवलं. पण बाबा, राकेश बरोबर बोलत होता. आम्हा दोघांना स्टेजवर कोण बघणार आहे? आमचं हुनर बघायचं सोडून लोक फक्त आमची चेष्टा करतील. पण तू कोणत्या राकेशची गोष्ट ऐकून हे का डिसिजन घेत आहात? बघा, मी रोज शेती करून तुम्हाला यासाठी मोठं नाही केलं की तुम्ही कोणत्या दुसऱ्या माणसाची गोष्ट ऐकून स्वतःशी वाईट वाटून घ्यायचं. नाही बेटा, हे चुकीचं आहे. राकेश जे बोलला त्यामुळे होऊ शकतं की तुम्ही हारू शकतात. लोक हसणार तर हसू दे, त्यांचं कामच ते आहे. पण त्यावेळी हारल्यानंतर सुद्धा तुमच्याकडे एकतर शांती असेल की तुम्ही दोघींनी प्रयत्न केलं. तेव्हा जर लोक हसले सुद्धा तर त्याच्यावर तुम्हाला काहीच फरक नाही पडणार. हा, बरोबर बोललात बाबा तुम्ही. आम्हाला प्रयत्न करायला हवं. आम्ही हार नाही मानणार. हा, एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा पोरींनो, तो माणूस हारत नाही जो दुसऱ्यांच्या मागे आहे. हारतो तो जो दुसऱ्यांच्या गोष्टी ऐकून स्वतः मागे निघून जातो. किशोरचं बोलणं ऐकून सीता आणि गीता दोघींचाच हौसला वाढला. दोघी जण एकदम आनंदाने पुन्हा तयारीमध्ये लागल्या आणि दुसऱ्याच दिवशी प्रतियोगितामध्ये भाग घेतात. तसं तर सीता आणि गीताचा डान्स खूप छान होता, पण त्या दोघी जिंकू नाही शकल्या. पण ह्याने त्यांचा हौसला तुटला नाही. पण आज पहिल्या वेळी जेव्हा त्या दोघी जण स्टेजवर आत्मविश्वासाने नाचत होत्या, तेव्हा लोकांच्या गर्दीमधून त्यांना टाळ्या आणि सीट्या ऐकू आल्या. आज पहिली वेळा त्यांना त्यांची कमजोरी असून सुद्धा लोकांकडून खूप सगळं प्रेम मिळालं.